कोकळे येथील शेतकऱ्यांना न्याय, कोकळे गावातील शेतकऱ्यांना न्याय। नमस्कार, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। कोकळे तालुका कवठेमंकाळ येथील अनेक कुटुंबांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या वहिवाटीच्या रस्त्यावर लावण्यात आलेली स्थगिती तात्काळ उठवावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। या संदर्भात किसन गणपती सूर्यवंशी व इतर ग्रामस्थांच्या वतीने प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रदीप काका माने पाटील, तासगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संजयदादा पाटील, शिवसेना शिव उद्योग सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी केले। वडगाव ग्रामपंचायत सदस्य सुनील पोपट साळुंके, कोकळे गावचे शेतकरी किसन गणपती सूर्यवंशी, वैभव प्रकाश भोसले, वसंत आप्पासो तोडकर, संजय भीमराव पवार, दगडू शिवाजी माळी, रवींद्र रामचंद्र पवार, आनंद शामराव पवार, भारत बाबासो भोसले उपस्थित होते। मी प्रदीप माने पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवसेना सांगली जिल्हा। आज मिरज येथील प्रांत कार्यालयासमोर कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे गावातील शेतकरी, आमचे सहकारी संजयदादा पाटील माजी सभापती देवकुळे सर यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। विषय आहे, एका बाजूला महाराष्ट्र शासन पाणंद रस्ते खुला करा म्हणून सांगते आणि एका बाजूला त्या गावातील पाणंद रस्ते अडवल्यामुळं साधं प्रेत सुद्धा त्या ठिकाणी स्मशानभूमी जाऊ शकत नाही। ही घटना कोकळे गावात घडलेली आहे। आज या ठिकाणी असा इशारा देतो, शासन चांगलं काम करत असताना प्रशासन जर शासनाचे निर्णय खालीपर्यंत राबवत नसतील तर या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही शिवसेना स्टाईलनं या पुढच्या काळामध्ये आंदोलन करू। तात्काळ कोकळे गावातला स्मशानभूमी रस्ता खुला झाला पाहिजे। तहसीलदारांनी दिलेला निर्णय प्रांतांनी अमान्य केलेला आहे। मला हे समजत नाही की प्रशासनामध्ये तरी एकजूट आहे का, त्यांना कायदा कळतो का? महसूल खातं एका ठिकाणी चांगला निर्णय करते आणि या ठिकाणी त्या निर्णयाला हरताळ पासण्याचं काम जर प्रांताधिकारी करत असतील तर पहिल्यांदा प्रांताचा या ठिकाणी निषेध करतो आणि तात्काळ तो रस्ता खुला करावा, अन्यथा 8 दिवसामध्ये आम्ही आज प्रांताधिकारीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन हजारो शेतकरी या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध नोंदवू। आणि जर एखादं प्रेत पुन्हा जर त्या ठिकाणी स्मशानभूमीकडे जात नसेल तर ते प्रेत स्थळ मिरजेला प्रांत कार्यालयासमोरील या ठिकाणी दह देण्याचं काम करू, असा इशारा आज या ठिकाणी प्रशासनाला देतोय। जय महाराष्ट्र। हे संजय लक्ष्मण पाटील, पंचायत समिती तासगावचा माजी सभापती, कोकळे तालुका कवठेमंकाळ येथील शेतकरी या ठिकाणी माननीय प्रांत साहेब तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। 2 दिवसापूर्वी त्यांच्याकडे मयत झालेल्या मंगल कदम या आमच्या जवळच्या नातेवाईक आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला समजलं की राहीबाई बाबूराव माळी याही तिथल्या मयत झालेल्या आहेत। या दोन्हीही मैतांना त्यांच्या स्वतःच्या रानामध्ये दहन देण्याचा कार्यक्रम झाला। यापूर्वी कधीच कोकळे गावामध्ये स्वतःच्या रानामध्ये दहन देण्याचा प्रसंग कुठल्याच कुटुंबावर आलेला नव्हता। पण अत्यंत दुर्दैवाने माननीय तहसीलदार कल्पना कापसे मॅडम यांनी कवठेमंकाळच्या तहसीलदार यांनी रस्ता खुला करून देण्याबाबतचा न्याय दिलेला आहे, शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे आणि पोलीस स्टेशनलाही रस्ता खुला करून द्यावा असं निवेदन शेतकऱ्यांनी दिलेलं होतं। त्यालाही पत्र जोडून तहसीलदारनी आपलं काम चोखपणाने बजावलेलं असताना आज या ठिकाणी येण्याचं प्रमुख कारण असं आहे की तत्कालीन जे प्रांत होते शेंडगे साहेब यांनी त्या तहसीलदारनी दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळं या सगळ्याच शेतकऱ्यांचा जवळपास 250 लोकसंख्या असलेल्या साधारणपणे 100 कुटुंबांचा रस्ता अडवला गेलेला आहे आणि या रस्त्याने येणं जाणं बंद झालेलं आहे लोकांचं। शासन एकीकडे अत्यंत समाधानकारक अशा पद्धतीचं रस्त्याच्या बाबतीत बावनकुळे साहेबांनी मंत्री महोदयांनी निर्णय दिलेले असताना प्रशासनाने अशा पद्धतीचा गैरप्रकार करून जो रस्ता अडवलेला आहे यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। आज तिथल्या 50 विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, वयोवृद्धांना दवाखान्यात जाता येत नाही आणि असं असताना आणि कुठल्याही पद्धतीची माहिती न घेता तत्कालीन जे प्रांत होते यांनी स्थगिती दिलेली आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। आणि आता जे निवेदन देण्यात येणार आहे हे निवेदन या ठिकाणी प्रदीप काका
माने आमचे शिवसेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर आदरणीय देवकुळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या आणि तिथले जे संबंधित शेतकरी आहेत हेही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. 8 दिवसात या दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी स्टे उठवून लोकांचा रस्ता खुला नाही झाला तर आम्हाला शिवसेना स्टाईलनी आंदोलन करावं लागेल हे प्रामुख्याने सांगण्यासाठी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, संबंधित शेतकरी आहेत. आणि यापुढे या 8 दिवसामध्ये जर दुर्दैवाने घडू नये असं, पण एखादा शेतकरी किंवा एखादा कष्ट करणारा एखादी महिला भगिनी या ठिकाणी काही अडचण आली आणि ती जर मयत झाली तर ते प्रांत ऑफिसला प्रांत साहेबांनी स्थगिती दिली म्हणून प्रांत साहेबांच्या कार्यालयासमोर त्या प्रेताचं दहन देण्यात येईल हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि याची दखल प्रांत साहेबांनी आणि प्रशासनाने ताबडतोब घ्यावी. धन्यवाद. संजय पवार, राहणार कोकळे, तालुका कोटेमंकाळ, जिल्हा सांगली. श्री रेणुका विद्या मंदिर ते समोरील रस्ता ते खाली पवार माळ्यापर्यंत जाणारा रस्ता गेली 150 वर्षे हा पानंद रस्ता म्हणून वहिवाटीचा रस्ता आहे. परंतु संबंधित शेतकरी वारंवार त्या शेतकरी अडवणूक करत आहे. त्यामुळं आता तर त्या शेतकऱ्यानं पूर्ण रस्ता बंद केल्यामुळं जाण्या येण्याचा पूर्ण मार्ग खुंटलेला आहे. तरी हा रस्ता आम्हाला वहिवाटीचा खुला करून मिळावा असं मी